जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. हो भारती, आता या नाटकावरचा पडदा उघडावाच लागेल. विचार करूया की या सत्याला सगळ्यांसमोर कसं आणायचं ते. हे बघ, आईला तर हे माहीतच आहे की सीमा तुझी मैत्रीण आहे. तर बस याच गोष्टीचा आधार घेऊन तू आईला समजावू शकतेस की मी स्वतः सीमाला भेटायला गेलो नव्हतो. उलट माधुरी, खरं तर हेच आहे की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. पण तो विवाहित आहे, त्याचं काय? हे परमेश्वरा, माझ्या जगाला सद्बुद्धी दे रे. झळ दुःखाची दिली नाही, फुलांसारख तिला जपला. दिल प्रेमाने सर्व सुख, मायेने केला सांभाळ. पण कसा दाटला अंधार, कालोप झाला हा सर्व प्रकाश. देव तिला सुख देवो आणि मला देव दे शिक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. काय झालं? कसला विचार करतेस? समजतच नाहीये मला की मी सीमाशी बोलत होते, ती भारतीविषयी काहीतरी सांगणार होती मला, तेवढ्यात फोनच कट झाला. कट झाला? म्हणजे फक्त कटच नाही झाला, तर त्यानंतर फोन बंदच झाला आणि अजूनपर्यंत तिचा फोन नाही आलाय. समजतच नाहीये मला की ती भारतीविषयी नेमकं मला काय सांगणार होती. आता असंही असू शकतं की महेंद्रजीने भारतीसाठी एखादा मुलगा पाहिला असेल आणि त्याच बाबतीत सीमाला तुला काही सांगायचं असेल. पण बोलणं तरी पूर्ण करायला हवं होतं ना. अगं पण फोन बंद झाला तर मग पुन्हा कर ना तिला फोन. हो, फोन केला होता मी, पण तिचा फोन बंद होता हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय मी. आणि आता यावेळेला ती ऑफिसमध्ये असेल. अगं मग महेंद्रजींना फोन कर ना तू, ते सांगतील काय झालंय ते. हो, हेच ठीक होईल. अगं तू काळजी का करतेयस? भारतीला काही प्रॉब्लेम असेल तर ती आपल्याला फोन करेलच ना. आणि तसंही आपण आता इंडियात जाणार आहोत, तिथे गेल्यानंतर सगळं काही स्पष्ट होईलच. अच्छा, मी जरा जाऊन मोहनीशशी बोलून घेतो. हे काय बोलतेस तू? हो, मी जेव्हा देवळामधून आले तेव्हा सीमाने सांगितलं की भारती आली होती. पण मला एक समजत नाहीये
जर ती आली होती तर मी येईपर्यंत थांबूही शकली असती. एवढी कसली घाई होती तिला? मला पण असं वाटू लागलं मीना की काहीतरी नक्कीच आहे जे भारती आपल्यापासून लपवतीये. कदाचित तुम्ही बरोबर बोलताय. मलाही असंच वाटतंय. आजकाल सीमाही विचारांमध्ये असते, काळजीत असते खूप. मग सीमाला सांग ना तिला विचारायला की ती इंडियात राहून काय करतीये, त्या घरात राहण्याचं कारण काय आहे. हो, विचारेन. गायत्रीताईंचा फोन आहे. हा? नमस्कार गायत्रीताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? आम्ही तर खूप मजेत आहोत. तुम्ही कसे आहात? आम्ही पण ठीक आहोत. आणि तुम्ही कधीपर्यंत येताय? आम्ही तुमचीच वाट पाहतोय. लवकरच येऊ आम्ही. खरं तर हे मोहनिशलाच भेटायला गेलेत. ओ, अजून सांगा, सीमा कुठे सीमा ऑफिसला गेलीये. आणि भारती कशी आहे? आता काय सांगू तुम्हाला ताई, मला स्वतःलाच काही समजत नाहीये की भारती काय करतेय. काल ती आली होती सीमाला भेटायला, पण मी मंदिरात गेले होते आणि मी येण्याआधीच ती निघूनही गेली. हे काय बोलताय ताई? सीमा आणि भारती सोबत होत्या? हो, खरं सांगायचं तर ताई, सीमाने मला फोन केला होता. सीमा बरोबर बोलत होते पण मोबाईल मध्येच कट झाला हो, आणि नंतर तिचा फोनच बंद येतोय. ती भारतीविषयी मला काहीतरी सांगणार होती पण बोलणंच नाही झालं आमचं. जर भारती तिच्या सोबतच होती तर भारतीविषयी काय सांगणार होती ती? हाच विचार करून मलाही चिंता वाटू लागली. तुम्ही चिंता नका करू, मी याविषयी सीमाशी बोलते. हो, आणि प्लीज सीमाला सांगा की मला एकदा फोन कर म्हणून. हो, नक्कीच सांगते. बरं, ठेवते. हो बरं, ठीक आहे. एक गोष्ट मला समजत नाहीये, नक्की सीमा भारतीविषयी त्यांना काय सांगणार होती? बरं केलंस आदर्श की तू सीमाला घेऊन आलास. सीमा बाळा, खरंच ग मी तुझ्याशी खूपच वाईट वागले. मला खरंच वाईट वाटतंय. मला माफ कर. अहो नाही आंटी, तुम्ही असं का बोलताय? तुम्हाला माफी मागायची काही आवश्यकता नाही. चुकी कोणाचीही असो, माफी तर मागावीच लागेल ना बाळा. रागाच्या भरात न जाणू मी तुला काय काय बोलून गेले. मला माफ कर. कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलं पण चुकीचं असू शकतं. अगं हो सीमा, उद्या आदर्श आणि भारतीचं पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे आणि माझी इच्छा आहे की तूही या लग्नाला यावं. हो हो आंटी, का नाही. भारती माझी मैत्रीण आहे, मी नक्की येईन. सीमा चल ये, आपण आतमध्ये बसून बोलूया. हो भारती, तू मैत्रिणीला घेऊन तुझ्या रूम मध्ये जा. हो पण लवकर तयार हो बरं का. आपल्याला लग्नाची खूप सारी तयारी करायची, बरी शॉपिंग सुद्धा करायची. अगं तुझ्या लग्नाचा शालू तर अजून घ्यायचाच बाकी आहे. हो मम्मी, नंतर जाऊया. हा, ये सीमा. जा बाळा जा. अरे जगण्या, हो मालकीनबाई. हे बघ, मस्त पैकी चहा आणि नाश्ता बनव. सीमा आलीये. सीमा? अरे भारतीची मैत्रीण. अरे हो हो हो, छोट्या सुनबाई फोनवर नेहमी बोलत असतात तिच्या बरोबर. पाहिलंच ना सीमा, किती जोरदार तयारी चाललीये माझ्या आणि आदर्शाच्या लग्नाची. आंटीना इतका आनंदी बघून मी खूप हैराण झाले. किती खुश आहेत त्या या लग्नासाठी. हेच तर ना ग सीमा, त्या लोकांचं प्रेम, त्या लोकांचा आपलेपणा, यामुळेच तर माझे पाय इथे जखडले आणि इच्छा असून सुद्धा मी यातून बाहेर नाही पडू शकत आहे. समजतच नाही की काय करू मी. माहित आहे भारती, आंटींच्या रागांचं खरं कारण आता माझ्या लक्षात आलंय. खरं तर त्यांनी तुला सून मानलंय आणि तुमच्या दोघांमध्ये कोणी आलेलं हे त्यांना अजिबात सहन होणार नाही. म्हणूनच तर त्या दिवशी त्यांनी मला इथे पाहिलं आणि त्या खूप भडकल्या. हो सीमा, तू खरं तेच बोलतेस.
आजी आणि आई भारतीला खूप मानतात आणि आमचा प्रॉब्लेम हाच आहे की जर आजीला माहीत पडलं की मी आणि भारती अजूनपर्यंत नाटकच करीत होतो तर कदाचित ती हा धक्का सहन नाही करू शकणार. ही गोष्ट तर कदाचित आंटी पण सहन नाही करू शकणार. त्या दिवशी आंटींच्या रागामुळे मला थोडं दुःख झालं होतं, पण तो आंटींचा राग नव्हताच, उलट ते भारतीसाठी प्रेम होतं जे राग होऊन माझ्यावर बरसलं. सीमा, मी काय करू? मी असं काय करू शकते की हे सगळं काही इथेच थांबेल? जेव्हा कधी मी या गोष्टीचा विचार करते तेव्हा मला अचानक भीती वाटायला लागते. मी इतकी गोंधळून जाते की आय एम फीलिंग डिप्रेस्ड. काहीच समजत नाहीये की असं वाटतं की पळून जावं इथून, पण लगेच मनात येतं की पळून नाही जाऊ शकत. मग वाटतं की सगळ्यांना खरं सांगून टाकावं, पण हिम्मतच होत नाही ग. काही कळतच नाहीये मला. अगं गुड्डी, जरा जाऊन बघ तर खरं भारती तयार झाली की नाही. पण आदर्श तर आत्ताच सीमाला सोडायला गेलाय आणि वहिनी तर तयार होतेच आहे. हो, लवकर निघा लवकर निघा. मार्केट बंद झालं ना तर नटून तटून जाण्याचं स्वप्न अर्धवट राहील. जा लवकर निघा, लवकर बोलून आण. मार्केट बंद झालं ना तर मी ते उघडायला लावेन. हो का? आईनी जो काही विचार केला ना ते सगळं पूर्ण होईल. अरे बाळा, तुझ्या बाबतीत थोडासा गैरसमज म्हणून काय झाला तर त्याचा हे फायदाच उठवायला निघालेत. कसला फायदा आई? आता जाऊ दे ना, सोड बघू. अरे जाऊन बघ तरी की भारती तयार झाले की नाही. अरे लग्नाचं घर आहे, अजून बरीच तयारी करायची आहे बाकी आहे. कुठे काही कमी राहता कामा नये. जा लवकर जा. ठीक आहे आई, आत्ताच पाठवतो. ठीक आहे. चला हट. अरे माधुरी, तुम्ही इथे माझ्या घरी? हो, तू तर ऑफिस मधून लवकर निघालीस. मी इथून चालले होते तर विचार केला की तुला भेटून जावं. मग गोष्टी कुठपर्यंत आल्या? आदर्श ऑफिसला आला आणि तू त्याच्याबरोबर निघून गेलीस. तुला थांबवणं मला योग्य वाटलं नाही. खरं प्रेम तर असंच जुळत जातं ना. तर आदर्शच्या बाबतीत जो गैरसमज होता तोही दूर झालाय ना. हो माधुरी, त्या गैरसमजुतीमुळे मला त्रास झाला होता, पण आता काय? बस बघूया. तसही ही पण एक वेगळीच गोष्ट आहे ना सीमा, की भारतीला सर्व समाज आदर्शची पत्नीच समजतोय ना. आणि जर ती या गोष्टीला धरून बसली तर कोणीही तिला आदर्शच्या आयुष्यातून बाहेर काढू शकणार नाही. हे घ्या. अगं, तू कधी आलीस? बस आत्ताच आले मम्मी. माधुरी, कोल्ड्रिंक घ्या ना. हो, घ्या ना. बरं, ही गोष्ट लक्षात ठेव सीमा. ती त्या घरात सून बनून राहत आहे. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अगं काही नाही मम्मी, आम्ही ते बस फिल्मची स्टोरी डिस्कस करत होतो. त्याच्यात काय ना, हिरोईन हिरोची पत्नी बनून राहतीये त्याच्या घरामध्ये, पण ती त्याची पत्नी नाहीच आहे. बस. हे घे, तुझे पप्पा पण आले. पापा, ही माझी मैत्रीण आहे, आमच्या फिल्मची हिरोईन. नमस्कार अंकल. नमस्कार बेटा. चल आता मी निघते सीमा. मला कोणाला तरी घेऊन ऑफिसला जायचंय. कोणाला? जे आपल्या फिल्मला फायनान्स करणार आहेत ना त्यांना. अच्छा ठीक आहे, बाय. ठीक आहे आंटी, येते मी. बाय अंकल. बाय बेटा. सीमा, ते भारतीच्या पप्पांचा फोन आला होता. 2 दिवसांनी ते इंडियात येत आहेत. अगं हो सीमा, तू गायत्रीजींना भारतीविषयी काही सांगणार होतीस ना. तुझं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच तुझा फोन कट झाला. अगं त्या किती काळजीत होत्या, मला विचारत होत्या. अगं नाही मम्मी, असं काही खास नाहीये. मला तर फक्त त्यांना भारतीविषयी हे सांगायचं होतं की
त्यांनी आता भारतीच्या पुढील आयुष्याबद्दल विचार केला पाहिजे. बस इतकंच. बेटा, ते भारतीचे आई वडील आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त भारतीविषयी कोण विचार करेल? न जाणो किती स्वप्न पाहिली असतील त्यांनी. याच उद्देशाने ते इंडियात येत आहेत, म्हणजे भारतीचं लग्न लवकर करता येईल. आणि माझंही तिच्या लग्नाविषयी बोलणं चालू आहे. बस एखादं चांगलं स्थळ मिळालं की झालं. कथेमध्ये जर नात्यांची गुंतागुंत नसेल ना, तर कथेमध्ये मजाच नाही येत. आणि याच्यामध्ये मी नात्यांचा इतका चांगला वापर केला आहे की ओ कोणती नाती दिनकर झोपे साहेब. अहो तुमची ही कथा ऐकून कोणीही झोपून जाईल. कोणती नाती? कोणाचा कोणाशी काहीही संबंध नाही राहिलाय. सगळ्या नात्यांनी दम तोडलाय. आता फक्त एकच नातं राहिलंय, स्वार्थाचं नातं, मतलबापुरतं नातं. वा वा, काय सुंदर डायलॉग बोलताय तुम्ही. हो या गुप्ताजी, स्वागतम. नमस्कार, बसा बसा. हो तुमचीच आठवण काढत होतो मी. सांगा, कशी आठवण केलीत? मी तर विचार केला होता की तुम्ही तेव्हाच माझी आठवण काढाल जेव्हा माझी अट पूर्ण केलेली असेल. अहो आता हेच समजा गुप्ताजी की तुमची अट पूर्ण झाली. हो सर. मी काही समजलो नाही. मी सांगते सर, खरं तर तुम्ही एका खोट्या परिस्थितीत वावरत आहात. तुम्ही पण हेच समजताना की आदर्श आणि भारती दोघेही पती पत्नी आहेत. समजताना म्हणजे याचा अर्थ काय? दोघे पती पत्नी आहेत? नाही गुप्ताजी, दोघं पती पत्नी नाही आहेत. दोघही पती पत्नी असल्याचं नाटक करतायत. आणि ते नाटक अजूनही चालू आहे. आणि ही गोष्ट मला माधुरीने सांगितली. ही गोष्ट मी अगदी ठामपणे सांगू शकते सर तुम्हाला की ते दोघे पती पत्नी नाहीत. या गोष्टीची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते. तेव्हापासून ते हे नाटक करत आहेत. थँक्यू. चेहऱ्यावर एक चेहरा, कुठवर आम्ही लावायचा, हा फसवा असा आरसा, बघून कसा दाखवायचा, नाजूक हे नात काचे सारखं, जर तुटून जाईल तर काय होईल. नाही ही धरणी आपली, नाही आकाश आपला, नाही आकाश आपला. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा ही परीक्षा. गुड मॉर्निंग गुप्ताजी. या जगमोहनजी, बसा. हो हो. गुप्ताजी, कशाला अचानक बोलावलं? खोट्या पायावर तुम्ही महाल तर बांधलात, पण इतक्या लांब बांधलात की सर्व संपर्कच तुटले. मी काही समजलो नाही. एक छोटीशी बातमी सांगायला बोलावलं होतं. कोणती बातमी? हेच की तुम्ही मला मूर्ख का बनवत आहात. परंतु मी तुम्हाला कशाला मूर्ख बनवेन? आपले सगळे संबंध आधीपासूनच संपलेले आहेत. संबंध तर यासाठी संपले होते ना की तुमचा मुलगा आदर्श त्याने एका मुलीशी लग्न करून तिला घरी घेऊन आला होता. हो गुप्ताजी, ती माझी सून आहे. आता काय आहे, जे झालं ते झालं ना. आता परत तो विषय काढण्यात काय अर्थ आहे? समजत नाही की तुम्ही खरोखरच मूर्ख आहात की तुमचा मुलगा जरा जास्त हुशार आहे.
मी काहीच समजलो नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. सरळ शब्दात सांगायचं तर तुम्हाला तुमचा मुलगा मूर्ख बनवतोय आणि तुम्ही अजूनपर्यंत मूर्खच ठरत आला आहात. विचार करून आणि ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल की मुलाने बापाला किती सहजपणे मूर्ख बनवलं आहे आणि बाप अजूनपर्यंत मूर्खासारखा या समुद्रात डुबक्या मारत बसलाय. गुप्ताजी, तुम्हाला जे काही बोलायचंय ते सरळ स्पष्टपणे बोला. तुम्ही नाराज का होताय? माहिती तुमच्या घरातली आहे आणि तुम्हाला नाही माहित, जेव्हा की खरी माहिती मला माहित आहे आणि मी हैराण झालो आहे की एवढं मोठं सत्य अजून तुमच्यापासून लपवलं कसं गेलं. ती तुमची सून, काय नाव आहे तिचं, हा भारती, हो. जिच्यामुळे माझ्या मुलीला नकार दिला गेला होता. तुम्हाला माहिती आहे कोण आहे ती मुलगी? तिचे आई वडील कोण आहेत? कुठून आली आहे? सांगा ना जगमोहनजी. गुप्ताजी, हे सगळं मला माहित नाही. त्याचं काय की मी तुम्हाला जे वचन दिलं होतं ते निभावू शकलो नाही, पण मी भारतीला माझ्या घरची सून मानतच नाही. अरे वा, मग तर तुम्ही अप्रत्यक्षपणे फार मोठा समजूतदारपणा दाखवलाय. बरं, तुम्ही तर त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट पाहिलंच असेल किंवा मग त्यांच्या लग्नाचा फोटो. नाही, मी काहीच नाही पाहिलं आणि माझी पाहण्याची इच्छा पण नाहीये. जर का तुम्ही या विषयाच्या मुळापर्यंत गेला असता तर. असो, मी तर ही खरी माहिती सांगण्यासाठी तुम्हाला बोलावलं होतं, जी अजूनपर्यंत तुम्हाला माहित नाही. कोणती खरी माहिती? हेच की आदर्श ज्या मुलीला तुमच्या घराची सून बनवून घेऊन आलाय, तिच्याशी त्याचं लग्नच झालेलं नाहीये. हाय आदर्श. हाय सीमा. बस तुझी आठवण आली तर विचार केला की तुला फोन करावा. तुला पण माझी आठवण येत होती? याचा अर्थ? मला वाटलं की फक्त मलाच तुझी आठवण येते, पण परंतु काय सीमा? तू माझ्यावर प्रेम करतोस, मी तुझ्यावर प्रेम करते, पण परिस्थितीने असं काही जखडून ठेवलंय की तू कोणाला सांगू शकत नाहीस की तुझं माझ्यावर किती प्रेम येते. कोणाला काही सांगू शकत नाहीस की तुला माझी किती ओढ आहे. ही परिस्थिती नक्कीच बदलेल सीमा.